एका छोट्या गावात गणेश नावाचा युवक राहत होता. मेहनती, प्रामाणिक, पण मनातून खूप घाबरट. घरची परिस्थिती कमकुवत होती. शेतीतून थोडाफार पैसा मिळे, पण अलीकडे सतत नुकसान होत असल्याने त्याचे मन खचले होते. एक दिवस तो गावातील मठाजवळ शांत बसला होता. डोळ्यात पाणी, मनात चिंता. तेवढ्यात त्याच्या कानावर मधुर आवाज आला. "चिंता करू नको रे बालका, विश्वास ठेव." गणेश दचकलाच. समोर पाहतो तर काय, पिवळे वस्त्र, मस्तकावर भगवे पागोटे, चेहऱ्यावर तेज. स्वामी समर्थ स्वतः त्याच्या दिशेने चालत येत होते. गणेश थरथरत नमस्कार करतो. स्वामी मंद स्मित करून म्हणाले, "तू प्रयत्न खरे करतोस. भीतीचं ओझं सोड. उद्या पहाटे शेतात जा. मातीला स्पर्श करून जय स्वामी समर्थ म्हण. बाकी मी पाहतो." गणेशला जणू नवीन बळ मिळाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच तो शेतात गेला. स्वामींच्या शब्दांप्रमाणे त्याने मातीला स्पर्श केला आणि मंत्र म्हणाला. त्या दिवसापासून चमत्कारासारखे बदल दिसू लागले. जमीन कोरडी असतानाही पीक धरू लागले. पावसाळ्यात पिकांची वाढ दुप्पट झाली. काही आठवड्यात त्याच्या शेतीचे उत्पादन वाढले. गावातील लोकही अचंबित झाले. गणेश पुन्हा स्वामींच्या मठात गेला आणि नमस्कार करत म्हणाला, "स्वामी, हे सर्व तुमच्या कृपेने." स्वामी शांत हसत म्हणाले, "कृपा तेथेच होते जिथे विश्वास असतो. तू फक्त हार मानली नाहीस, म्हणूनच तुझं आयुष्य फुललं." असं म्हणत स्वामी ध्यानात लीन झाले आणि गणेशाच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.